वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. याला सकाळ सकाळ असते यावं लागतंय पोटा पाण्याच्या विषयी बरोबर. व्हिडिओ काढायचे अर्जुनच्या रील्स, त्याच्या प्रेमाविषयी रील्स असतात, तर मी बघत जावा जरा, बघत जावा, शेअर करत जावा, लाईक नाही करू, फक्त शेअर कर, तर शेअर करा असं त्याचं म्हणणं आहे. बघत जावा, असू द्या, आपलीच पोर आहेत सारी, काहीच विषय नसतं. पण कोणी नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. ब्लॉग बघता आणि इमानासारखं उडून जाता हे असलं नाही ना चालणार, अजिबात नाही चालणार. तर काहीच महेश आलाय, महेशला आज शूट असल्यामुळं महेश त्यांची मोठी गाडी घेऊन चाललाय. आम्ही चाललोय त्याच्यासोबत शूटलाच ना, शूट असल्यामुळं चाललोय महेश. तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आपल्या भावांनी त्याच्या फोटोग्राफरच्या आयडीला ऑफर ठेवली आहे. ऑफर सांगू चल, ऑफर असे पब्लिक, तुम्ही कोणता शूट केला, मला बॅटरी शूट केला, वेडिंग शूट केला, कुठला असं तुमच्या हे सरला सांगितलं होय, तुझा बॅनर असेल बॅनर आहे आपलं सगळं. मी बॅनर इथं साईडला टाकतो, बॅनर वाचा, शॉपचा ॲड्रेस वगैरे आहे का इंदापूर, तिथे या पब्लिक. आणि जर पवनचं नाव जर घेऊन तुम्ही आला, पवनला जर तुम्ही दाखवलं बाबा की तुम्ही लाईक दाखवली, सबस्क्राईब केले त्याला, तर मग तुम्ही कोणता शूट केला तर माझ्या मात्राभराची प्रेम फ्री तुम्हाला प्रेम फ्री भेटणार आहे तुम्हाला. तरी आपलं नाव सांगून जरी गेला तुम्ही तरी काहीच अडचण येणार नाही. अशी ऑफर आहे तुम्हाला, मी साईडलाच बॅनर देतो, ती वाचा बघा, तुम्ही जाऊ शकता. ऑफर पण बॅनरमध्ये मिळून जाते, ऑफर पण बॅनरमध्ये भेटून जाईल, सगळे ॲड्रेस वगैरे आहे, जाऊ शकता. आता आम्ही लावली महेशची गाडी फिल्मिंगला, त्याची गाडी फिल्मिंग करायची होती. किती टक्के करायची? 100% पाहिजे माझ्यासारखा. महेशची गाडी फिल्मिंग करायची आणि त्यांनी लावली फिल्मिंग करायला. हाय कर की, हाय करा शेट. महेशची गाडी लावली आम्ही फिल्मिंग करायला. आता बघू 5-10 मिनिटात होईल तुझी गाडी. जाकी ह्यांनी गाडी काळी केली आहे आणि त्याला ह्या पट्ट्यावरनं पांढरी करायची आहे गाडी. अरे नका लावू महेश, आयला नका लावला का, या पट्टीने राडा होणार आहे गाईज, पट्टीने राडा. शेवट ह्यानी पट्टी टाकायलाच लावली आहे. गाईज ब्रँड दिसतोय गाईज, ह्याला काय फरक नाही कुठल्या गोष्टीची, पण आपल्याला फरक आहे प्रत्येक गोष्टीची. गाईज तुम्ही बघितलं ना, ब्रँड दिसणार आहे, काही विषय नाही. अरे फरक नाही, आखी गाडी काळी केली आता. गाईज तुम्ही बघा इकडून दाखव लांब त्यांना, आता इथं दाखव इथं. आता गाईज गाडी आहे ब्लॅक, आपली काचा केल्यात ब्लॅक 80% केल्यात आपण. मग ह्यातनं सिल्वर पट्टी गाईज कसं वाटलं ते सांगा बरं मस्तपैकी. अरे महेश, पण मला काय म्हणायचंय, आखी गाडी काळी केली. अरे मग त्याचं मॅच नाही वय सिल्वर, त्याचं हे पण सिल्वर आहे ना, मग त्याला मॅच होऊन जायचं, त्याचं नाव सा सिल्वर मध्ये, मग ते नाव बी ब्लॅक कर, नाव बी ब्लॅक असतं लगा काहीतरी. आपल्याला इथं भेटले शेतकरी वेब सिरीजचे डायरेक्टर. हाय करा. गाईज आम्ही ती फिल्मिंग करून चाललेलो घरी, आणि गावाकडे असलं असतं. आम्ही जायचं कुठनं ह्याच्या मागं शिवना पाणी खेळत. आता ह्याच्या मागं जावं लागणार आहे आम्हाला 7-8 किलोमीटर. ना भाऊ दिली साईडने, मग दिली का साईड दिलेली. अशीच हुशार लोक असतात गावाकडे. ए यार काय किती या, ओ माय गॉड, एक ट्रॅक्टरवाला सप्पे हे भारी. मी तुम्हाला गेल्या ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं यांच्यावर कारवाई करा, तुम्ही काही कारवाई केली नाही अजून. बहुतेक मलाच काहीतरी हातभार घालावं लागणार आहे. या गरिबांवर नाही कारवाई करायची.
काय कारवाई करायची अरे कारवाई ती बैल बंद करा ना. हा बैल बंद करा ना, पण ह्यांनी जगायचं कसं गरीबांनी? कोणी ह्यांनी जागायचं कसं? रानात काम विमा करा, एकच आहे का? कुठलं? अरे मग ह्यांचं जसं दुसऱ्यांचं काम आहे ना तसं ह्यांचं काम आहे ना येडे. काय ह्यांचं काम आहे ते करणं. हे आता त्यांचं म्हणजे कसा व्यवसाय आता कसं आता काय आहे, आता कसं काम म्हणजे आता समज माझा धंदा कसा फोटोग्राफीचा बरोबर आहे. आता मी फोटो काढणार त्याशिवाय मला कुठला दुसरं काम जमतच नाही ना. मग तसं पण त्यांचा ते हे आहे ना, धंदा आहे तो. अरे म्हैशे, पण त्या बैलगाड्या कशाला? ट्रॅक्टर घ्या ना. बरोबर आहे ना. बैलांना आता हलकी एक दिला आहे, का? काय हा. आता हे पण काय चाललंय मध्ये मध्ये निसर्गाबद्दल नाही का चाललं बाबा की तुम्ही हे आणल्यानंतर आमचं टांग कसं चालते हे चालते बरोबर आहे ना. हा, हा, हा. मग हे जर आपण बंद केलं, हा. मग नाला हे जर आपण बंद केलं, मग आपण एक निसर्गावरच बोटू चालतोय ना बाबा की हे असं का काय? करतोय. मग आता बैलांचं काम काय मान्य आहे की मला, आता बैल शहरामध्ये हे करते ते बरोबर हा. नाही, बैलगाडा शहरामध्ये पण पळवते, ती पण चुकीचं आहे ना पळवणं. मग अरे का पण बोलवतात? तिथं जीव पण तेवढा आहे ना. अरे जीव पण त्यावेळेला मान्य आहे ना मला, मी पण तुझ्या साईडने बोलू शकतो ना, पण त्या गोरगरिबांकडे आपल्याला बघावं लागेल ना, त्यांच्या पोटाकडे इकडे नालाय काय आपल्याला पण बघावं लागणार. आपण सगळे असे म्हणायला लागल्यानंतर मग त्यांनी कोणा तोंडाकडे बघायचं? राजकारणामध्ये सगळी बुडून गेली. खरे हा बरोबर आहे का नाही? आता यांनी रस्त्यामध्ये रस्ता बनवला, यांनी सिमेंट रस्ता, ह्याच्यामध्ये किती पैसा खाल्ला त्यांनी? खाल्ला हा मग आता त्या मग गोरगरिबांनी लागा थोडं, मग आपण त्या बैलांची मस्त आपल्याला पण मला पण काहीतरी वाटतंय ना, तुला काहीतरी हा ठीक आहे तुझं पण समजू शकतो मन मी. अरे नाही, त्या बैलांचा विषय काय महेश शेठ, मला काय नाही म्हणायचं त्याच्याबद्दल. म्हणजे बैलांना यार त्रास किती होतोय. त्रास मान्य मला होतोय की, आता कुठल्या धंदा करायला लागले की त्रास होणार ना, कुठल्या व्यवसायामध्ये तुला त्रास होतो. आता समज आता तू या धंद्यामध्ये तुझा व्यवसाय समज तू रानामध्ये गेला, हा. तू कोणाला लुटल्याशिवाय थोडीच पुढे जाणार आहे. अरे मी रानात कुणाला लुटायचंय? कोणाला लुटायचं आहे म्हणजे काय मटेरियल नाही गेला तर शेट 10 रुपये कमी करा, 20 रुपये कमी करा, 40 रुपये कमी कोण नाही करा, कमी करत? म्हणणार का नाही? अरे म्हणणार पण कमीच कोण नाही करत. करतंय ना, कोण करत नाही? लागा तुम्ही लागा त्या गावातल्या सगळ्या मटेरियलवाल्यांना विकायला लावल्या. कोणी? हा तुम्ही अरे काय ऐकाय 200-300 एकर आम्हाला. काय बोलला असं बोल नको रे. या तुम्ही पावसाळ्यात जसं त्या ऐक ना, माझा आपला मुद्दा कोणता आहे, जसं तुम्ही त्या बैलांकडे बघताय ना, तसं त्या बैलांच्या वर बसणार त्यांच्याकडे पण बघा ना. अरे ते उन्हामध्ये कष्ट करते, कशामुळे करतात? त्यांना मजा येते का बाबा की आम्हाला बैलांच्यावर हाले चल म्हणून? बस आता तुला एक खोलात चालला. अरे येडे. बस. मग तीच ना, मग माझं पण तुला सांगणार आहे, तू असं बोलते ना, मग 4 चौघांच्या विचार बदलतात तुझ्यामुळे, जरा वेगळं होते, मग ते पण त्यांना दोषी ठरवतात येडे. अरे दोषी ठरवतात महेश, पण यार त्या बैलांची हाल बघ ना तू. हे चुकीचं आहे. अरे त्या कसं- मालकाला ट्रॅक्टर घेऊ दे की. कसं आहे माहिती का, साईड का विचार करताना नाही, ह्या साईडनी बरं कर आणि ह्या पण साईडनी कर, समजलं का? एका साईडनी विचार करू नकोस तू गाडी पहिली एका साईडने चालू. तू काय मधनं चालली आहे गाडी ना का तुला पिरू चार तू चल खरंच चार तू चल आता पिरू जाता जाता पेरू आज चालणार आहे महेश. आता म्हणला इथे चालतो का नाही काय माहिती. चालणार ना भाऊ 100%. आता गाडीला खर्च गेला अकाउंट राहिले 26 रुपये. काय थंड घ्या स्टिंग म्हणलं, पण आता काय सांगू तुला. काय बोलतो एवढं पर्सनल नको रे जाऊ. शबास. तुझा तुंबलेल आहे आज विषय जाऊ. तुला आपण आधी तर येतो मेहरबानी. हाय गाईज, आम्ही इथं अमर शिंदेच्या गॅरेजला आलो होतो आणि इथं आम्हाला बापू दिसतात. बापू हाय करा, हाय करा की. बोला अमर भाई, हाय कर रे, हाय कर की, हाय कर. इकडे बघ इकडे आणि हाय कर. आलं इथं मधने मामा हाय करा, हाय करा, हाय हाय. काय टाकू सांग? काय टाकतो आता? बोल की तू काय टाकू? टाक माझा फोटो. तुझा फोटो तर भाऊ थंबनेललाच आहे आज. तुला सापडत आहे तू बघ फक्त नाही टाकला. लय भारी थंबनेल करतो बरं का, पण एकच थंबनेल फिलिंग सांग का मला. THUMLA. एक नव्हे बराबर आहे, त्याचं चुकतच नाही भाऊ. हाय गाईस, कॉंग्रॅच्युलेशन. डिस्प्लेच गेला काळा झेंडाचा. कसं काय रे? अरे रात्री बाथरूमला गेलो पाल होती आणि मोबाईल पैस कावली पाल दिसली नसेल भाऊला. आर दिसली पाल. तुला काय वाटतं? पाल होती रे.
तर गाईज आजचा ब्लॉग आपला इथंच एंड होतोय. भेटूया नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला ओके बाय.